भारत आणि श्रीलंकेमध्ये पुढील वर्षी T20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आयसीसीनं काही निवडक मॅचच्या तिकिटांचे दर हे 100 रुपये ठेवलेले आहेत, जेणेकरून अधिकाधिक क्रिकेट रसिकांना या सामन्याचा आनंद घेता येईल। या संबंधित माहिती आयसीसीनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। दुसऱ्या T20 सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव करत मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे। पहिल्या सामन्यामध्ये दमदार विजय मिळवलेल्या भारतीय संघाला या सामन्यामध्ये मात्र सर्वच विभागांमध्ये अपयश आलेलं आहे। क्विंटन डी कॉकच्या 90 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतासमोर त्यांनी 214 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं। त्यानंतर भारतीय फलंदाज पुन्हा अपयशी ठरले, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताचा 51 धावांनी पराभव केला। भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि विश्वचषक विजेत्या भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा सन्मान करण्यात आला। गुलामपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 2 स्टँड्सना युवराज आणि हरमनप्रीतचं नाव देण्यात आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी संदर्भात पंजाब क्रिकेट असोसिएशननं युवराज आणि हरमनप्रीत कौरचा सन्मान केलाय। भारतीय क्रिकेट संघाचे 2 शिलेदार आज सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेमध्ये आमने-सामने येणार आहेत। यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज आज मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यामध्ये एकमेकांविरोधात खेळताना दिसतील। पुण्याच्या लेकीचा युरोपमध्ये डंका पाहायला मिळाला। युरोपमध्ये पार पडलेल्या रोबोटिक्स इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये अनुष्का किसन वाघमारे हिनं 3रा क्रमांक पटकावलाय। 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंदवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। केंद्र सरकारनं प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करावा असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला दिले। त्यानुसार विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्याचं काम हाती घेतलंय। एसटी महामंडळाच्या शालेय सहल बस उपक्रमामधून महामंडळाला चांगला लाभ मिळतोय। शालेय सहलीसाठी राज्यभरात विविध आगारांमधून 2,500 बस आरक्षित करण्यात आल्या। यातून एसटी महामंडळाला 10 कोटी रुपये महसूल मिळालाय। शासकीय कर्मचारी तसंच अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये जुलै 2021 मध्ये वाढ केली। मात्र जुलै ते सप्टेंबर 2021 या 3 महिन्यांमधील थकबाकी रक्कम अद्याप राज्यातील शिक्षकांना मिळालेली नाही। त्यामुळे शिक्षकांना थकबाकी द्यावी, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा शिक्षण संघटनांनी दिलेला आहे। दिल्ली, बंगळुरू, कोलकाता यासह इतर राज्यांमध्ये जाणारे प्रवासी रेल्वेकडे आता वळलेले आहेत। इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी होते, तर महत्त्वाच्या गाड्यांचं बुकिंग सुद्धा फुल आहे। कन्फर्म तिकीट मिळणं सुद्धा कठीण झालंय। मुंबई हावडा, मुंबई नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। नाताळ, नववर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या विशेष गाड्या विविध महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांदरम्यान चालवल्या जाणार आहेत। कोकण रेल्वे 6 दिवस 1 तास उशिरानं धावणार आहे। दिवा पनवेल मार्गावरील तळोजा, पाचनंद या स्थानकामध्ये 2 नवीन क्रॉसओव्हर कार्यान्वित केले जाणार आहे आणि त्यासाठी मध्य रेल्वेनं 10 ते 15 डिसेंबर दरम्यान ब्लॉक जाहीर केलाय। रेल्वेच्या 15 डब्यांच्या धीम्या लोकल सेवा या आता वांद्रे स्थानकांपर्यंतच धावणार आहे। त्यासाठी विलेपार्ले, सांताक्रूज, खाररोड, वांद्रे या 4ही स्थानकांवरील फलाटाची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतलंय। काम पूर्ण झाल्यानंतर विरार ते वांद्रे धीम्या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल्स धावणार आहेत। बुलेट ट्रेनच्या वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाच्या कामाचा वेग आता आलेला आहे। त्या कामांना वेग प्राप्त झालाय। देशामधील पहिल्या 508 किलोमीटर लांबीच्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे। या बुलेट ट्रेन मार्गामधील वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाचं 88% खोदकाम पूर्ण झालंय। मुंबईतील 17 पुरातन पाणपोयांची दुरुस्ती केली जाणार आहे। या कामासाठी 16 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे। मुंबई शहरामध्ये नागरिकांची तसंच प्राण्यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोईंची निर्मिती केली जाते। उत्तर भारतामधून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगानं वाहू लागलेत आणि त्यामुळे आता थंडीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे राज्यभरातील अनेक शहरांचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवलं गेलंय। मुंबईमध्ये किमान तापमान 15 तर माथेरानचं किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय।
मुंबईसह राज्यभर तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे। सांताक्रूजमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, तर पुढील काही दिवस तापमानामधील घट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। थंडीचा फटका माणसांसोबतच जनावरांना सुद्धा बसतोय। जनावरांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी पशुधन पालक गोठ्यामध्ये शेकोट्या पेटवून जनावरांना ऊब देण्याचा प्रयत्न करत आहेत। जालना जिल्ह्यामध्ये तापमान 13 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झालाय। याआधी तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। अहिल्यानगरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आणि या भागामध्ये 6 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं। इतर भागामध्ये पारा घसरलाय। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यामध्ये थंडी वाढली आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्याची सोय उपलब्ध करून दिली होती, मात्र याला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळताना दिसतोय। आतापर्यंत फक्त 42,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे। 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्याची अंतिम मुदत आहे। भंडारा जिल्ह्यातील वाघल गावामध्ये दारूबंदीसाठी विद्यार्थ्यांनी रॅली काढली। रॅली काढत विद्यार्थ्यांनी जनजागृती करत दारूचे दुष्परिणाम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। गोंदिया जिल्ह्यामधील राजगुडा ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना हिवाळ्यापासून संरक्षणासाठी साहित्य वाटप करण्यात आलं। तसंच अंगणवाडी केंद्रांना गॅस कनेक्शन सुद्धा वितरण, त्याचबरोबर महिला ग्राम संघांना बसवण्यासाठी ग्रीन मॅट याचं वितरण झालं। जालन्यामध्ये 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। JES महाविद्यालयामध्ये 13 आणि 14 डिसेंबर दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे। ग्रंथ दिंडीनं संमेलनाला सुरुवात होणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये नवीन वर्षामध्ये नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणं तसंच दर्जेदार घर देण्याचा संकल्प PMRDAनं केलेला आहे। यासाठी 4,424 कोटी खर्च केले जाणार आहेत। यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहरालगतच्या नद्यांचं प्रदूषण हटवून स्वच्छ त्या केल्या जाणार आहेत। स्थानिकांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन सुद्धा केलं जात असताना सुद्धा प्रशासनानं मार्किंग करण्याचं काम सुरू केलंय, त्यामुळे नागरिकांनी जोरदार विरोध केलाय। पुण्यामधील नवले पूल परिसरामध्ये नियमभंग केल्या प्रकरणामध्ये 824 चालकांवर कारवाई झाली आहे। या कारवाईमध्ये वाहन चालकांकडून 24 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। नवले पूल परिसरातील भीषण अपघातानंतर RTOनं ही मोहीम सुरू केली आहे। मुंबई विमानतळावर गांजा प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 42 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। बँकॉकहून CSMIA इथे येणाऱ्या प्रवाशांकडून 5 प्रवाशांकडून 42 कोटी रुपयांचा 42 किलो गांजा जप्त केलाय। पालघरमध्ये भंगार गोदामाला रात्री भीषण आग लागली। 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली।